त्याच्या खाली वी कॉमा दी पीपल ऑफ इंडिया. झालं. हो सर. वरचं मराठी, खालचं इंग्लिश. इंग्लिश. आता आम्ही म्हणजे कोण? आम्ही म्हणजे कोण येईल हा पहिला प्रश्न. मग काय अर्थ लावता येतो आपल्याला? आम्ही म्हणजे कोण? तर भारताची जनता. कारण की जनता हा शब्द कुठून आला? कारण की या ठिकाणी पीपल वापरलेला आहे. बरोबर. हो सर. पीपल आहे म्हणून जनता असं भाषांतर झालं. कारण की त्या ठिकाणी वही नंतर फुल स्टॉप आहे का? नाही सर. फुल स्टॉप नाहीये. तिथं काय आहे? कॉमा. कॉमा कधी दिला जातो? ज्यावेळेला त्या शब्दाचा अर्थ पुढे नमूद करायचा असतो त्यावेळेला. म्हणजे आम्ही म्हणजे कोण असं वाक्य कुठं पूर्ण होतं? आम्ही भारताचे लोक. कळालं? हो सर. मग लोक या शब्दाला इथं पीपल हा शब्द आलेला आहे. बरोबर. त्यालाच आपण पर्यायने जनता म्हणतो. बरोबर. हो सर. मात्र या ठिकाणी नागरिक म्हटलेला आहे का? मात्र या ठिकाणी नागरिक म्हटलेला आहे का? नाही सर. इंग्लिशमध्ये पण आणि मराठीमध्ये पण नागरिक म्हटलेला आहे का? नाही सर. नाही. या ठिकाणी नागरिक नागरिक म्हटलेले नाही. बरोबर. हो सर. नागरिकला इंग्लिश मधून काय म्हणतात? तर सिटीजन्स. काय म्हणतात? सिटीजन्स. सिटीजन्स. म्हणून जनता ऑब्लिक लोक विरुद्ध नागरिक असा मुद्दा या ठिकाणी उपस्थित होतो. नागरिक हा शब्द का नाही वापरला? जनता किंवा लोक हा शब्द का वापरला? असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. मग आपल्याला जाणून घेणं आवश्यक ठरतं की जनता किंवा लोक म्हणजे एक साधारण रहिवासी म्हणून विचारात घेतले जातात. साधारण रहिवासी. रहिवासी म्हणून अर्थबोध होतो. कळालं? हो सर. मात्र नागरिक म्हणजे कायदेशीर संबंधित देशाचे रहिवासी. कळालं? हो सर. नागरिक म्हणजे काय? कायद्याने रहिवासी. आणि जनता किंवा लोक म्हणजे फक्त राहत आहेत तिथं.